सर्वांना मैत्री पूर्व जय भीम। मी आजच्या कार्यक्रमाचे जे वक्ते आहेत जावळे सर, त्यांना विनंती करेन की त्यांनी दीपप्रज्वलन करावं। तसेच आपले अध्यक्ष गायकवाड साहेब यांनाही विनंती करते। एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत एकात्मेची, या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधार करूया, दीप प्रज्वलित करूया। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो माणूस पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी भीमगर्जना करून शिक्षणाचे महत्त्व सांगणारे युग पुरुष तसेच युग प्रवर्तक, दीनदलितांचे कैवारी, कोटी कोटी कुळाचे उद्धारक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करते। आणि मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आपल्या ग्रंथालय आणि वाचनालयाचे अध्यक्ष गायकवाड सरावांना विनंती करते की त्यांनी त्यांचं आसन ग्रहण करावं। आत्ताच जी काही सूचना मांडली तर मी संघाच्या वतीनं त्यांना अनुमोदन देतो। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे वक्ते जे आहेत जावळे सर, त्यांनीही त्यांचं आसन ग्रहण करावं। विचार मंचावर येण्याची जोरात टाळ्या वक्त्यांसाठी। आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असतो गीताने करत असतो, तर आजच्या कार्यक्रमाच्या चे जे गीत गाणार आहेत ते आहेत आपल्या मोरेताईंना मी विनंती करेल की त्यांच्या छान आवाजामध्ये, अगदी त्या गान कोकिळा आहेत, विहाराच्या आमच्या गान कोकिळा आहेत, भारतीय बौद्ध महासभेच्या त्या माझ्या अध्यक्ष आहेत, त्यांनी पुढे या। ही उंच माळी दारात गाडी, दिली बाभिमाने सखे साजने ग। ही उंच माळी दारात गाडी, दिली बाभिमाने सखे साजने ग। ही शेतवाडी किल्लारी जोडी, दिली बाभिमाने सखे साजने ग। होती साधी भोळी खेड्यातील गोरी, साहेबाच कुंकू शोभे तुझ्या ग कपाळी। होती साधी भोळी खेड्यावरी, साहेबाच कुंकू शोभे तुझ्या ग कपाळी। नऊवारी गेली आली नायलन साडी, दिली बाभिमाने सखे से ग। ही उंच माडी दारात गाडी, दिली बाभिमाने सखे साजने ग। होता काळ काळा होता रानमोळा, अग साजे आम्ही भाजी गोळा। होता काळ काळा होता रानमोळा, खाल्ला ग साजने आम्ही भाजी गोळा। ताटात आली आमुच्या अमृताची गोडी, दिली बाभिमाने सखे साजने ग। ही उंच माडी दारात गाडी, दिली बाभिमाने सखे साजने ग। जीवनातील आमच्या मिटले ते खंत, इमानी आहे ग जसा यशवंत। जीवनातील आमच्या मिटले ते खंत, इमानी आहे ग जसा यशवंत। भीमकृपेने आली
आवाजाला गोडी दिली बाभिमाने सखे साजने ग ही उंच माडी दारात गाडी दिली बाभिमाने सखे साजने ग भीमाच्या उपकाराने बुद्ध आम्हा कळला प्रज्ञाशील करुणेने बोध धम्म दिधला भीमाच्या उपकाराने बुद्ध आम्हा कळला प्रज्ञाशील करुणेने बोध धम्म दिधला समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्वा संविधान दिले बाभिमानी ही उंच माडी दारात गाडी दिली बाभिमाने सखे साजने ग ही शेतवाडी किल्लारी जोडी दिली बाभिमाने सखे साजने ग दिली बाभिमाने सखे साजने ग दिली बाभिमाने सखे साजने ग. जय भीम. सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर. अशा मान्यवराचा व्हायला हवा सत्कार. तर मी मान्यवरांचा सत्कार करतील विहाराचे अध्यक्ष अवझरे सर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड सर यांना विनंती करते की मान्यवरांचा त्यांनी सत्कार करावा. जोरात टाळ्या. जोरात टाळ्या. आज आपल्या इथे नवे पुष्प गुंफत असताना सगळे विहार जे आपल्या परिसरातले विहार आहेत हे आपण एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकत्र करण्याने काय होतं तर ते मी सांगते. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र राहणं ही प्रगती आहे. एकत्र काम करणं ही उन्नती आहे. आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. तर आजच्या ह्या जे नवपुष्प गुंफत आहोत आपण आणि सर्व विहार आपले एकत्र आलेले आहेत, तसेच बरेचसे श्रोते आलेले आहेत, यांचे मी पुष्प सुमनांनी स्वागत करते. आणि पुढचा कार्यक्रम असा आहे की आता आपले वक्त्यांची आपण वाट बघत आहोत. तर आपल्याला वक्ते लाभलेले आहेत जावळे सर. तर मी त्यांचा परिचय करून देते. परिचयाचे तर आपले जावळे सर आपल्या मागंही आपल्या विहारात ते येऊन गेलेले आहेत. सरांचं नाव आहे धनराज शेषराव जावळे. शिक्षण इकॉनॉमिक्स विषय आहे त्यांचा. आपला व्यवसाय आहे त्यांचा. पुणे मनपामध्ये ते शिक्षक आहेत. सिद्धार्थ बुद्ध विहार कलवड येथे ते धम्मकार्य करत आहेत. युग प्रवर्तक अर्बन निधी बँकेत संचालकसुद्धा आहेत ते. आणि इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल मोशी या ठिकाणी ते संस्थापकसुद्धा आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आपण धर्मांतरानंतरचं जे बाबासाहेबांचं भाषण झालेलं आहे त्या भाषणावर ते बोलणार आहेत. तर त्यांचा विषय तोच आहे. आणि बघा थोडंसं बोलणार आहे मी, थोडंसंच, अगदी थोडंसं. ज्या वेळेस बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली त्यावेळेस अनेक नेत्यांना प्रश्न पडला होता की आता बाबासाहेब काय आपल्याला सोडून जातात की काय, हा प्रश्न पडला होता. पण बाबासाहेबांच्या भाषणातून आता जावळे साहेब आपल्याला सगळं क्लिअर करतील, सगळं मोकळं करतील. आणि मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं प्रवचन सुरू करावं. खरं तर मला इथे दुसरी वेळ आहे माझी तुमच्याबरोबर विचार शेअर करण्याची. याच वर्षी मला वाटतं मागच्या 2 महिन्यापूर्वी इथे आपल्याबरोबर
बाबासाहेबांचं अर्थकारण या माझ्या आवडत्या विषयावर तुमच्याशी मी संवाद केला होता आणि आज परत एकदा आपल्याबरोबर बोलण्याची संधी भेटते मला. मला या विहारात आल्यानंतर खूप आनंद होतो नेहमीच आणि तो मागच्या वेळेसही मी व्यक्त केला होता. यावेळेसही मी परत एकदा व्यक्त करेल की आपल्या विहाराच्या सगळ्यांसाठी, म्हणजे ज्यांनी निर्मिती केली आणि आजपर्यंत सगळे लोक कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी मी पहिल्यांदा आपण सगळेजण खरं तर टाळ्या वाजूयात आणि त्यांच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करूयात. आजच्या खरं तर आपण जो अतिशय मागच्या 25 वर्षापासून इतका छान उपक्रम परिवर्तन व्याख्यानमालेचा चालवतो आहे की 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आणि 6 डिसेंबर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन, या कालावधीमध्ये जो परिवर्तन व्याख्यानमालेचं जे वेगवेगळे पुष्प, वेगवेगळे विषय घेऊन आपण समाज प्रबोधन करतो आहोत, तो अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपण आयोजित करता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आत्ता मागे मला वाटतं 5-6 लोकांनी या ठिकाणी आपलं विचार व्यक्त केलेले आहेत. या परिवर्तन व्याख्यानमालेच्या निमित्तानं आणि एकूणच विहाराच्या संपूर्ण ही जी काही कमिटी असेल किंवा संपूर्ण आपण लोक असाल, तर यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस मी विचार आत्ता बसून करत होतो त्यावेळेस आपल्या विहाराचे अध्यक्ष आदरणीय अशोक जावचरे साहेब असतील, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड साहेब असतील, दळवी सर असतील, दळवी मॅडम असतील आणि माझे मित्र कांबळे सर असतील, मला परिचयाचे लोक आपण सगळेजण आहात. मी आपल्यापैकी बहुतेकांना डायरेक्ट ओळखतो, त्यामुळं शारदाताई आहेत, म्हणजे सगळी आत्ता सूत्रसंचालन करणाऱ्या ताई, म्हणजे इतकं छान तुम्ही सगळं करताय आणि याच्यातून मी शिकतो आहे. म्हणजे मी इथं तुम्हाला सांगायला काहीच आलेलं नाही आहे. तर मागच्या वेळेस मी म्हणालो होतो की मी शिकायला आहे, मी विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचे विचार समजून घेतो आणि ते अनुकरण करून ते प्रत्यक्ष कृतीत कसे आणता येतील हा माझा प्रयत्न असतो. म्हणजे मी वैयक्तिकरित्या आयुष्यामध्ये जे काय आता मला सांगितलं तुम्ही बघा, ते बँक वगैरे ते संचालक वगैरे मला आल्यानंतर सांगायला सांगितलं की तुमची ओळख द्या, परंतु तो बँकेचा प्रकल्प असेल किंवा आम्ही जे आता शाळा सुरू केलेली, ते सगळ्या गोष्टी बाबासाहेबांच्या कृती कार्यक्रमावर काम करणं हा उद्देश आहे. त्याच्यात कुठलेही मोठेपण किंवा काही अजिबात नाही आहे आणि आपण इथं ते कृती कार्यक्रम करत आहात, त्याबद्दल मला खूप महत्त्वाचं म्हणजे आनंद होतो आहे आणि एक छान गोष्ट वाटते. मी सगळ्यांचे नामोल्लेख करणार नाही, आता बराचसा वेळ झाला आहे, आपण विषयाकडे वळूयात. खरं तर संवाद करूयात आपण. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपल्या मागच्या 2015 पासून साजरा केला जातो आहे संपूर्ण देशभर आणि आपण व्याख्यानमालेच्या निमित्तानं संविधान दिन आपल्या इथे देखील साजरा केला. बाबासाहेबांचं शेवटचं जे भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949चं, ज्याचा आपल्या परिचयपत्रकामध्ये देखील उल्लेख आहे, मला वाटतं ते तुम्ही खूप छान पकडले की बाबासाहेबांना या देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाची समाजरचना आणि या देशाची उभारणी कशा पद्धतीनं करायची आहे ते त्या भाषणामध्ये मांडलेलं आहे 25 नोव्हेंबर 1949च्या. कारण बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं, साधारणपणे 3 वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि 3 वर्षाच्या कालावधीनंतर सेंट्रल हॉल ज्याला आज म्हणतात आहे, ज्याला जिथं संविधान सभा कार्यरत होती आणि संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण बाबासाहेबांनी केलं. म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान पूर्ण केल्यानंतरचा ठराव पास करण्याचा कार्यक्रम होता 26 नोव्हेंबर 1949चा आणि त्याच्या आदल्या दिवशी बाबासाहेबांनी जे भाषण केले ते अत्यंत महत्त्वाचं भाषण आहे. म्हणजे त्या भाषणाचा संदर्भ तुम्हाला अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या संदर्भात नव्हे तर इतरही विषयाच्या संदर्भानं घेतला जातो आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी राष्ट्राची निर्मिती, या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये असलेले अडथळे आणि आपण पुढे जात असताना नेमकं काय केलं पाहिजे याचं 3 शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे. ती तत्वत्री आपल्या सगळ्याला परिचित आहे की बाबासाहेबांचा संपूर्ण लढा असेल किंवा बाबासाहेबांच्या संपूर्ण कार्याचा मूळ आधार असेल किंवा अंतिमता ध्येय काय आहे, तर या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर समाजाची निर्मिती करणं हा बाबासाहेबांच्या अंतिम कार्याचा निष्कर्ष आपण काढू शकतो. तेच त्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये मांडले आणि आज मला जो विषय दिलेला आहे की बाबासाहेबांचं धर्मांतरानंतर 15 ऑक्टोबरचं भाषण काय आहे ते सुद्धा हेच आहे. म्हणजे बाबासाहेब संविधान निर्मिती केल्यानंतर या देशाला तेच तत्त्व देतात, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता संविधानाच्या रूपानं. आणि आम्हाला ज्यावेळेस बाबासाहेबांनी धम्म दिलेला आहे तो धम्मसुद्धा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावरच आधारित असलेला असेल आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेला धम्म महत्त्वाचा आहे.
जे आपण ज्यावेळेस बाबासाहेबांच्या धर्मांतराचा विचार करू त्यावेळेस मला असं वाटतं कधी कधी की बाबासाहेबांनी जर दुसरा धर्म आपल्याला दिला असता तर, म्हणजे दुसरा कुठलाही, अगदी मुस्लिम असेल, आपण तर हिंदू धर्मातून बाहेरच पडणार होतो त्यामुळे त्याचा काही विषयच नव्हता, इतर कोणताही धर्म, ख्रिश्चन धर्म असू देत, बौद्ध व्यतिरिक्त कुठलाही धर्म असू देत, शीख धर्माकडे सुद्धा बाबासाहेबांनी, म्हणजे शीख धर्म स्वीकारण्याच्या संदर्भात बाबासाहेबांनी विचार केलेला होता. आपल्याला सगळे ते माहिती आहे, मी फार जास्त खोलात जाणार नाही कारण इथं बसलेले सगळे लोक परिचित आहेत सगळ्या मी जे बोलतोय त्या संदर्भात. बाबासाहेबांनी दुसरा कोणताही धर्म जर स्वीकारला असता तरीसुद्धा संविधानाला अनुकूल तो धर्म नव्हता. कारण इतर कुठलेही धर्म, सगळे धम्म सोडून, बौद्ध धम्म सोडून सगळे धर्म हे संविधानाला विसंगत आहेत. हिंदू धर्म तर इतका विसंगत आहे, बाबासाहेबांनी त्या 25 नोव्हेंबरच्या भाषणात सुद्धा म्हटलेलं आहे की इथं आपण ज्यावेळेस समतेवर आधारित संविधान निर्माण केले आणि विषमतेवर आधारित समाज रचना आहे, हे म्हणजे एखाद्या घाणीवर बंगला बांधल्यासारखा आहे, असा तो संदर्भ आहे. त्यामुळं हिंदू धर्म हा पूर्णपणे लोकशाहीला, संविधानाला विरोधी असलेला धर्म आहे. आणि मग इथं ज्यावेळेस बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतर केलं तर ते धर्मांतर हे देशविरोधी नव्हतं, ते धर्मांतर या समाजविरोधी नव्हतं, तर इथली समाजरचना संविधानावर निर्माण करायची असेल तर तुम्हाला धम्माशिवाय पर्याय नाही. आणि मला वाटतं बाबासाहेबांनी 1956ला 15 ऑक्टोबरला जे भाषण दिलं त्याचं टायटलच मुळात हे आहे की बौद्ध धम्माशिवाय या देशाला तरणोपाय नाही. माझ्याकडं मी ते मुद्दामून हे आणले की हा ऑथेंटिक ग्रंथ आहे, म्हणजे ऑथेंटिक आपण मानू शकतो की इतर कुणी लिहिलेलं नाही. बाबासाहेबांच्या जी काही ऑथेंटिक आपल्याकडं साधनं आहेत त्यातलं हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं प्रिंट केलेलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं प्रसिद्ध केलेलं भाषण आपण आता अभ्यासणार आहोत किंवा समजून घेणार आहोत किंवा त्याच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत. तर 15 ऑक्टोबरला म्हणजे 14 ऑक्टोबरला धर्मांतर झालेलं आहे, ती सगळी पार्श्वभूमी आपल्या सगळ्याला माहिती आहे. काल देखील मला सांगण्यात आलं की कालचे वक्ते जे होते ते संपूर्णपणे धर्मांतराच्या अगोदरची पार्श्वभूमी तुम्हाला परिचित करून गेलेली आहे. आज आपण त्याच्या पुढं जातोय. मला याच्यासाठी सुद्धा तुमचं कौतुक करायचं आहे की तुम्ही जे विषय निवडलेत ना, इतके सुंदर विषय निवडलेत, म्हणजे त्या विषयासाठी सुद्धा मी तुमचा धन्यवाद व्यक्त करेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा देईल की छानपैकी विषयसुद्धा निवडताना एक सेन्स लागतो. तो सेन्स तुम्हाला त्या सगळ्या पत्रिकेमध्ये दिसला की कशा क्रमानं तुम्ही पुढे पुढे जाता. संविधान सभेपासून सुरुवात करून तुम्ही धर्मांतराच्या पुढच्या भाषणापर्यंत येतात आणि हे भाषणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जसं संविधान सभेमधलं 25 नोव्हेंबर 1949चं भाषण आहे तितकंच महत्त्वाचं हे सुद्धा भाषण आहे. या भाषणामध्ये बाबासाहेबांनी काही मुद्दे जे धर्मांतर करत असताना त्यांच्या संदर्भानं काही शंका उपस्थित केलेल्या आहेत इतर लोकांनी, त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. याच भाषणामध्ये बाबासाहेब धर्मांतरानंतर काय घडामोडी होऊ शकतात त्याचा सुद्धा खुलासा केलेला आहे. आणि हे धर्मांतर केल्यानंतर आम्ही कुठल्या स्थितीला जाणार आहोत किंवा कुठल्या दिशेनं जाणार आहोत, आम्ही काय केलं पाहिजे, या 3 गोष्टी मला हे भाषण वाचल्यानंतर लक्षात आलेल्या आहे. एकतर पहिली गोष्ट, बाबासाहेबांनी या भाषणामध्ये ज्या लोकांनी काही टीका टिप्पणी केलेल्या होत्या, त्यांच्या धर्मांतराच्या संदर्भात काही गोष्टी व्यक्त केलेल्या होत्या, शंका उपस्थित केलेल्या होत्या, त्याचं निरसन केलेलं आहे. दुसरं की या धर्मांतरामुळं आम्हाला काय मिळतं आहे किंवा आम्ही कुठल्या लेवलला जाणार आहोत, आम्ही काय साध्य करणार आहोत ते व्यक्त केलेलं आहे. आणि या देशाचं किंवा एकूणच या समाजाची भवितव्य धर्मांतराशिवाय किंवा बौद्ध धम्माशिवाय दुसरा नाही, अशा अर्थानं हे भाषण आहे. मी जे तुम्हाला आता आपल्याबरोबर चर्चा करतोय, संवाद करतोय, ते हे 3च मुद्दे आहेत. या भाषणाची सुरुवातच मुळात टीका टिप्पणीच्या मुद्द्यानं होते. 15 ऑक्टोबरला बाबासाहेब ज्यावेळेस धर्मांतरानंतर सकाळच्या 10 वाजता संपूर्ण त्या दीक्षाभूमीवर जमलेल्या लोकांना संबोधित करतात आहे. 14 ऑक्टोबरला सकाळची धम्मदीक्षा झालेली आहे, ती सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची ही सगळी घडामोड आहे. म्हणजे साधारणपणे 11 ऑक्टोबरपासूनच लोक तिथे यायला सुरुवात झालेली होती. लोकांचा किती मोठा, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर जगाच्या पाठीवर कुठं झालेलं नाही आहे एकाच वेळेस. ही आपल्यासाठी एक रेकॉर्ड असलेली गोष्ट आहे, गिनीज बुकात रेकॉर्ड करावी अशी ही गोष्ट आहे की एकाच वेळेस शांततेच्या मार्गानं इतक्या स्वइच्छेनं, पुन्हा महत्त्वाचं म्हणजे स्वइच्छेनं धर्मांतर करणारा जगात कुठलाही अशी घटना घडलेली नाही. त्या धर्मांतराच्या याच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा मला ज्यावेळेस बघितलं मी, तर त्याच्यातसुद्धा
धर्मांतराच्या बाबतीमध्ये एक दोन पॉईंट किंवा दोन मुद्दे होते. एकतर तुम्ही शुभ्र पोशाखात यावं ही एक अट होती, आणि तुम्ही धर्मांतर करत असताल तर तुमचं वय वर्ष 18 असलं पाहिजे. म्हणजे वयाची सुद्धा अट होती की तुम्ही लहान असाल तर तुमच्याकडून धर्मांतर करून घेतलं जाणार नाही. मला ती अट फार महत्त्वाची वाटली, कारण आज देखील आपण म्हणतो की 18 वर्ष वय पूर्ण असेल तर तुमचं सज्ञान म्हणून तुम्हाला तुमचं मत व्यक्त करता येतं आणि तुम्ही त्याला गृहीत धरलं जातं. लहान बालकाच्या बाबतीमध्ये आपण ते करू शकत नाही. धम्म हा तेच सांगतो. धम्म हा बुद्धाने देखील धम्माचं काय सांगणे की जोपर्यंत तुम्हाला पटत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याचा अनुभव घेत नाही, जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही, तुम्ही तोपर्यंत स्वीकारू नका. हे जे वेगळेपण धम्माचं आहे ते बाबासाहेबांनी या भाषणात व्यक्त केलेलं आहे. मी परत एकदा मूळ मुद्द्याकडे येतो की बाबासाहेबांना धर्मांतर करत असताना पहिला जो काही शंका उपस्थित केली होती ती ही होती की तुम्ही धर्मांतरासाठी नागपूरचीच का निवड केली. आपल्या सगळ्याला माहिती आहे एकतर नागपूर हे RSSचा गड आहे किंवा RSS हे त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये कार्यरत आहे, आणि मग अशा पार्श्वभूमीवर म्हणून तुम्ही त्यांना कुठेतरी शह देण्यासाठी किंवा त्यांच्या संदर्भानं कुठेतरी त्यांना विरोध म्हणून मग तुम्ही धर्मांतराच्यासाठी नागपूरची निवड केली का, असा ज्यावेळेस त्यांच्याविषयी प्रचार करण्यात आला किंवा त्यांना प्रश्न विचारला गेला त्यावेळेस या भाषणामध्ये बाबासाहेब खुलासा करतात की मी कुठल्याही संघटनेला विरोध करावा म्हणून किंवा त्या संघटनेच्या विरोधात जाऊन त्यांना खिजवण्यासाठी मी हे धर्मांतर करत नाही. तर नागपूरची निवड करण्यामागचा मेन उद्देश हा आहे की या देशामध्ये नागवंशीय लोक होते आणि नागवंशीय लोकांना छळण्यात आलं, मारण्यात आलं, आणि नागवंशीय लोकांचे पूर्वज म्हणून आम्ही आहोत, म्हणून मी या नागभूमीची किंवा नागपूरची निवड केलेली आहे. तो संदर्भ आपल्या सगळ्याला माहिती आहे, मी त्याच्यात जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. म्हणून नागपूर हे निवडण्याचा उद्देश बाबासाहेबांनी तिथं उल्लेखित केलेला आहे. दुसरं की याच संदर्भानं टीका करत असताना आणखी काही जे काही त्या काळाचे वृत्तपत्र असतील किंवा त्या काळामधले जे पत्रकार होते त्यांनी बाबासाहेबांना हे विचारलं की ठीक आहे तुम्ही नागपूरची निवड केलेली आहे, परंतु एक पत्रकार असे होते की तुम्ही आता जर धर्मांतर केलं, या भाषणामधला पुढचा संदर्भ आहे की धर्मांतर केलं तर तुम्ही संविधानामध्ये अनुसूचित जातीचे लोक म्हणून किंवा अनुसूचित जमातीचे लोक म्हणून ज्या सवलती मिळवलेल्या आहेत त्या तुमच्या सवलती जातील. हा एक स्पष्टीकरण बाबासाहेब त्या भाषणामध्ये देतात की तुम्हाला आता धर्मांतर केल्यानंतर तुम्ही बौद्ध होणार, मग बौद्ध झाले तर तुमच्या सवलती निघून जातील. त्यावर बाबासाहेब स्पष्टीकरण देतात या भाषणामध्ये की या सवलती मिळवण्यासाठी आमचं धर्मांतर नाही आहे किंवा सवलती मिळवून किंवा सवलतीसाठी आम्ही धर्मांतर करत नाही आहोत. आम्ही आत्मसन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी धर्मांतर करतो. बघा, लक्षात घ्या, ही गोष्ट आजही आपल्याला विचार करावे लागते. आपल्यापैकी बहुतेक लोक आजही आपल्या रेकॉर्डला जी काही अनुसूचित जातीची उल्लेख आहे आणि तो किती मोठा प्रश्न बघतो त्यावेळेस लोकांचं म्हणणं असतं आम्हाला बौद्ध व्हायचं हो, पण मला सवलती मिळणार नाही. हा आजही प्रश्न अनुत्तरितच राहिलेला आहे. जरी बाबासाहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी सुद्धा त्याच्यावर अनेक म्हणजे मागच्या मला वाटतं मंडल आयोगाच्या नंतर धर्मांतरित बौद्धांना देखील अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात असा सुद्धा GR काढण्यात आलेला आहे. परंतु तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये अजूनही अनुसूचित जातीचे म्हणून आपल्याला सवलती दिल्या जात नाहीत. तुम्हाला त्या पंतप्रधानांचं स्टेटमेंट माहिती असेल की ज्यावेळेस यशवंतराव भैयासाहेब आंबेडकर गेले आणि म्हणाले की आम्हाला अनुसूचित जातीच्या सवलती द्या जरी आम्ही बौद्ध असतो तरी, त्यावेळेस ते पंतप्रधान म्हणाले होते तुम्हाला बौद्ध व्हायला कोणी सांगितलं होतं. हे वाक्य तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. आणि बाबासाहेब त्यावेळेस सांगतात या भाषणामध्ये की आम्हाला सवलती नको आहेत, ह्या सवलती लाभ तुम्हाला, तुम्ही घ्या ह्या सवलती आणि व्हा महार, आहे का तुमची तयारी. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. पण आम्हाला स्वाभिमानानं आणि सन्मानानं जगण्यासाठी धम्मप्रिय आहे. म्हणजे धम्माचं महत्त्व या मुद्द्यामधून आपल्याला बाबासाहेबांच्या भाषणामध्ये समजून येतं की सवलती किंवा कुठल्याही प्रकारच्या आरक्षणासाठी म्हणून आपल्याला धर्मांतराकडे कसं बघायचं हा दृष्टिकोन या मुद्द्यामधून आपल्याला लक्षात येतो. बाबासाहेबांनी सवलतीला महत्त्व दिलेलं नाही तर तुमच्या स्वाभिमानाला आणि सन्मानाला महत्त्व दिलेलं आहे.
त्यामुळे ही गोष्ट आपण पुढे लक्षात घेण्यासारखी आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये येतो की असं सांगण्यात आलं, म्हणजे त्यावेळेस असा प्रचार करण्यात आला ज्याचा उल्लेख बाबासाहेब करतात. एक अर्थकारणाचा विषय बाबासाहेबांपुढे मांडला एका पत्रकाराने, की अहो तुम्ही म्हणता की आता धर्मांतर केल्यानंतर तुमची जी काही लोक आहेत ते लोक काय करतील की पूर्वीचे जे काही त्यांची कामं आहेत ते सोडून देतील, म्हणजे मेलेले जनावरं वाहून नेण्याचं. तर त्या एका पत्रकाराने असा प्रश्न केला बाबासाहेबांना की तुमच्या लोकांचं जे किती मोठं उत्पन्न आहे की त्या मेलेल्या जो काही मृत जनावर आहे त्याची कातडी असेल, त्याचं मांस असेल, त्याची शिंग असतील, याचा सगळा हिशोब करून त्या काळामध्ये 500 रुपयाचा त्या पत्रकाराने बाबासाहेबांपुढे एक आकडा सांगितला की 500 रुपयाचं एका कुटुंबाचं नुकसान होईल आणि तुम्ही तुमच्या लोकांना अशा प्रकारे धर्मांतर करून त्यांचं एक प्रकारे आर्थिक नुकसान करत नाहीत का, असा प्रश्न बाबासाहेबांना विचारला. बाबासाहेबांनी त्यांना म्हणाले की तुमच्या घरामध्ये माणसं किती आहेत. त्या पत्रकाराला सांगितलं, म्हणजे 7 माणसं आहेत, माझे भाऊ आणि सगळे. मग बाबासाहेब या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करून सांगतात की या पत्रकाराला मी असं प्रत्युत्तर दिलं की या 7 लोकांच्या कुटुंबाला 500 रुपये पुरतील आणि त्याच्यावर मी अजून 500 रुपये देण्याची व्यवस्था करतो, असे 1000 रुपये देतो, पण महार होऊन तुम्ही ती मेलेली जनावरं ओढा आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम करा आणि तुमचं अर्थकारण तुमच्याजवळ ठेवा, मला मात्र धर्मांतर करायचं आहे. या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल की हा मुद्दा बाबासाहेबांनी इथं उद्धृत का केला. एवढ्या मोठ्या बाबासाहेब खरं तर एक इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थकारणाची त्यांना इतकी महत्त्वाची जाण आहे, तरीसुद्धा रोजगार निर्मितीचं किंवा त्या काळामध्ये दुसरं तर काय आपल्याकडे साधन नव्हतं. आजही आपली परिस्थितीच आहे, शेती आपल्याकडे नव्हती, कुठली उत्पन्नाची साधनं नव्हती. अशा परिस्थितीमध्ये लोकांना सांगणं की आता तुम्ही ते सोडून द्या काम आणि दुसरं काहीतरी काम शोधा, ही सोपी गोष्ट नाही आहे. उपजीविकेचं साधन म्हणून हवं तर काही काळापुरतं त्याला, ते उपजीविकेचं साधन सोडून द्या आणि मग तुम्ही इकडं या, असं म्हणणं ही सोपी गोष्ट नाही. आज जरी तुम्ही एखाद्याला म्हटलात की तुझं काम सोडून दे आणि ते काम दुसरं काम शोध, तर तुम्हाला तो वेड्यात काढेल. अशा परिस्थितीत सुद्धा बाबासाहेब म्हणतात की आम्हाला अशा जे काही हलक्या दर्जाची कामं आहेत ती आता सोडून द्यावी लागतील आणि नवे उत्पन्नाची साधनं शोधावी लागतील. मला हा मुद्दा इथं लक्षात घ्यायचा आहे की बाबासाहेब याच्यातून आपल्याला सांगतात की तुम्ही जे काम करणार आहात ते दर्जेदार असलं पाहिजे, ते सन्मानाचं असलं पाहिजे, त्यात कुठल्याही प्रकारे तुम्हाला कमी लेखलेलं जाईल, तुमचा अपमान होईल, असं काम तुम्ही करू नका, हे बाबासाहेबांना इथं सांगायचं आहे. इतरांना प्रत्युत्तर काय दिलं तो मुद्दा अलहिदा बाजूला ठेवा, पण आपल्याला बाबासाहेब या मुद्द्यातून काय संदेश देतात तर तो हा संदेश आहे की तुम्ही असं काम शोधा की ज्या कामामध्ये सन्मान असेल, ज्या कामामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे अपमानित केलं जाणार नाही. हा मुद्दा मला वाटतं तो महत्त्वाचा आहे. याच्यातून आपल्याला शिकायचं काय असेल किंवा या मुद्द्यातून आपल्याला काय समजून घ्यायचं असेल तर आपल्याला नव्यानं विचार करावा लागेल की असे कोणते काम आहेत. म्हणजे आमचा आजही माणूस झाडू खात्यामध्ये जर तुम्ही बघितलं किती लोक आहेत, आमचेच लोक आहेत सगळे. गटार साफ करणारे लोक कोण आहेत का? कोणी सवर्ण उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण आहेत का? नाही आहेत. आपल्यापुढे हे चॅलेंज आहे की आम्हाला आमच्या माणसांना इथं कन्वर्ट करावं लागेल, जिथं सन्मानाची नोकरी असेल, सन्मानाचा व्यवसाय असेल, उद्योग व्यवसाय असेल, तिकडं त्यांना वळवावं लागेल. हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला या भाषणामधून समजून घेण्यासारखं आहे. बाबासाहेब खरं तर मग पुढचा मुद्दा याच्यामध्ये येतो की मग बाबासाहेब काय गरिबीच्या संदर्भामध्ये काय व्यक्त करतात मत. याच भाषणात बाबासाहेब म्हणतात की मी गरिबीचं अजिबात समर्थन करत नाही, बुद्धाने देखील गरिबीचं समर्थन केलेलं नाही. पैसा हवा आहे परंतु तो सन्मार्गानं मिळवलेला असला पाहिजे. कुणाचं तरी शोषण करून, कुणाला तरी फसवणूक करून आपल्याला पैसा मिळवायचा नाही आणि आम्हाला श्रीमंत व्हायचं नाही. याच भाषणामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब हा मुद्दा मांडतात त्यावेळेस मला हा विचार पडला की बाबासाहेब आपल्याला काहीतरी सांगतायत का वेगळं. आम्ही कुठलीही कामं करतोय पण त्या कामामधून शोषण होणार नाही ही आपली जबाबदारी आहे. आम्ही जे काही कुठले व्यवसाय करतोय त्याच्यातून कुणाचंही आर्थिक शोषण होता कामा नये, त्याच्यातून कुणाची आर्थिक फसवणूक होता कामा नये. आपण अशा प्रकारची अर्थव्यवस्था निर्माण करणं हे आपल्यापुढचं चॅलेंज आहे. हे आपल्यापुढं एक नवा विषय आहे की आम्ही अशी व्यवस्था निर्माण करू ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या शोषणाला स्थान असणार नाही.
कांबळे सर आहेत, मी आहे, किंवा इकडे आता गानार सर आहेत. आमचा नेहमी ज्यावेळेस अर्थकारणावर विचार झालेला आहे तर तो आपलं अर्थकारण हे असं असणं अपेक्षित आहे बाबासाहेबांना की ज्याच्यामध्ये शोषणाला स्थान असणार नाही. मग तुम्ही म्हणाल मग कसं काय अर्थव्यवस्था चालेल, असा प्रश्न पडतो ना. नफा मिळवायचा असेल अर्थकारणामध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये एक कन्सेप्ट आहे, तर तुम्हाला कुणाला तरी फसवल्याशिवाय नफा निर्माण होत नाही. पण फसवणूक आणि त्याच्यामध्ये असलेला लाभांश या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही एखादी व्यवसाय करत असाल, एखादी नोकरी करत असाल, कुठल्याही छोट्या मोठ्या कामं करत असाल तर त्याच्यातला जो वेगवेगळ्या गोष्टीमुळं निर्माण होणारा जास्तीचा भाग आहे त्याला लाभांश म्हणतात. पण तुम्ही जर एखाद्या व्यवसायामध्ये, एखाद्या नोकरीमध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये ज्यावेळेस त्याची लूट करता त्यावेळेस ते शोषण असतं. आणि हा एवढा फरक आपल्याला जर लक्षात आला तर बाबासाहेबांचं अर्थकारण आपल्याला समजून घेता येईल की बाबासाहेब कुठल्या प्रकारे गरिबीचं समर्थन करत नाहीत. इथं देखील याच भाषणामध्ये 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये बाबासाहेब गरिबीच्या संदर्भात म्हणतात की तुम्ही म्हणाल की मी गरिबीचं या ठिकाणी समर्थन करतो का किंवा गरिबीला त्या ठिकाणी दुर्लक्षित करतो का, तर असं नाही आहे. मला गरिबी ही अजिबात पसंत नाही. स्वतःचं उदाहरण बाबासाहेब याच भाषणामध्ये देतात की मी माझ्यासारखी गरिबी कोणीच पाहिलेली नाही. म्हणजे शाळेतला उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे याच भाषणामध्ये की मी शाळेत असताना अगदी लंगोटीवर जाऊन मी शाळा शिकलेलो आहे किंवा तिथल्या जातीयतेचाही संदर्भ याच्यामध्ये दिलेला आहे. पण म्हणून मी गरिबीचं भांडवल केलं नाही किंवा गरिबीला कुठेतरी फार असं वेगळ्या प्रकारे त्याचं ग्लोरिफिकेशन करून मग त्याच्यातून सहानुभूती मिळवलेली नाही. आपल्याकडे बऱ्याच लोकांना सवय असते मी फार गरिबीमध्ये दिवस काढलेत आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा फार एक सहानुभूतीचा विषय असतो. पण बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात की गरिबी हा आपल्यासाठी कुठल्याही प्रकारे समर्थनाचा किंवा गरिबीच्या माध्यमातून तिचं ग्लोरिफिकेशन करण्याचा अजिबात आपला विषय नाही. आणि म्हणून या मुद्द्यामधून जर आपल्याला काय शिकायचं असेल तर एक तर वैयक्तिक पातळीवर आपल्याला अर्थकारण समजून घेणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा हा आहे की आम्ही जे काम करू त्याच्यातून कुठल्याही कामामधून, मग तुम्ही भाजी विक्रीचं काम करत असाल, तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर माझ्याकडून कुठल्या प्रकारे कुठल्याही घटकाचं शोषण होणार नाही. हां, लाभांश मिळवणं, मी मगाशी सांगत होतो, लाभांश मिळवणं आणि शोषण करणं यातला फरक लक्षात घ्या. भाजी विक्रेत्यानं जर समजा त्याचा मेहनताना म्हणून 10 रुपयाची भाजी 15 रुपयाला 12 रुपयाला घेतली तर काही हरकत नाही. पण तीच भाजी जर 25 रुपयाला विकायला लागला तर मात्र तिथं शोषण होते. हा भाग लक्षात घ्या. आणि हाच मुद्दा पुढे पण येणार आहे. मी ज्याचा विचार केला होता की आम्ही आमचे कामं करत असताना जर अशा पद्धतीनं काम करू लागलो, एक आदर्शवत काम करू लागलो तर ते सुद्धा बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतरचं काम आहे. मी पुढे त्याचा उल्लेख करत. पुढचा मुद्दा बाबासाहेब या भाषणामध्ये देतात की सवलतीच्या संदर्भात मगा जो संदर्भ होता की सवलतीचा संदर्भ घेऊन पुढे बाबासाहेब म्हणतात की तुम्ही सवलतीच्या जाण्याचा अजिबात भीती बाळगू नका, कारण त्या सवलती माझ्या खिशात आहेत, मीच तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या कशा मिळवायच्या हे मला पूर्ण माहिती आहे. या 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये लोकांना आश्वस्त करतात बाबासाहेब की सवलतीच्या बाबतीत तुम्ही घाबरू नका, कारण त्या काळामध्ये धर्मांतर करायचं म्हटल्यानंतर असा अपप्रचार करण्यात आला होता की तुमच्या सवलती जातील, मग बरेचसे लोक त्या धर्मांतरापासून परावृत्त होतील किंवा त्या गोष्टीकडे नकारात्मकपणे बघतील, म्हणून मग हा प्रचार करण्यात आलेला होता. पण त्यावेळेस बाबासाहेब त्या भाषणामध्ये स्पष्टीकरण देतात की तुम्ही घाबरू नका, या सवलती पुन्हा कशा मिळवायच्या हे मला माहिती आहे. म्हणजे एका बाजूला सवलतीसाठी आम्ही धर्मांतर हा विषय, सवलतीसाठी धर्मांतर करायचं नाही यालाही बाबासाहेबांचा स्पष्टीकरण आहे आणि त्या सवलती कशा मिळवायच्या याचंही स्पष्टीकरण या भाषणामध्ये बाबासाहेब आपल्याला देतात. त्यामुळं लोकांना आश्वस्त करतात. आणि पुढे जाताना पुढचा मुद्दा येतो की अतिशय महत्त्वाचा, म्हणजे या भाषणातला बाबासाहेबांचा 15 ऑक्टोबरच्या भाषणातला सगळ्यात महत्त्वाचा मेन पॉईंट किंवा मला कळलेला एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही सगळ्या ज्या काही विरोध केलेला आहे की पत्रकारांनी असेल किंवा त्या काळामधल्या वेगवेगळ्या संघटनांनी जे आरोप प्रत्यारोप केलेले आहेत ते सगळे आमचं धर्मांतर थांबवण्याच्या संदर्भात तुम्ही केलेलं आहे किंवा त्याला अडथळा येईल अशा प्रकारचा केलेला आहे. पण मला आजपर्यंत कुणीही असा प्रश्न विचारला नाही की तुम्ही बौद्ध धर्मच का स्वीकारत आहात. हे या भाषणामधला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.
बाबासाहेब स्वतः सांगतात की मला आजपर्यंत जेव्हापासून मी धर्मांतर करण्याची घोषणा केली 1935ला 13 ऑक्टोबरपासून, तेव्हापासून आजपर्यंत मी बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये अनेक भाषणं दिलीत, अनेक ठिकाणी लेख लिहिलेले, अनेक ठिकाणी बोलतो आहे आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याचं जवळजवळ माझं निश्चित झालेलं आहे, सगळ्यांना माहिती झालेलं आहे. तरी पण मला आजपर्यंत कुणीच विचारलं नाही की तुम्ही बौद्ध धर्मच का स्वीकारत आहात, इतर कोणता धर्म का स्वीकारत नाही. हा प्रश्न मला आजपर्यंत कुणीच विचारला नाही. माझ्यावर आरोप केले, माझ्यावर शंका घेतल्या, मला अनेक प्रकारे माझ्या संदर्भामध्ये अडचणी निर्माण केल्या धर्मांतराच्या बाबतीमध्ये, परंतु हा प्रश्न कुणीच का विचारला नाही. हा एक मुद्दा आपण त्याच्याकडे बघूया. यावर स्पष्टीकरण देताना किंवा या संदर्भानं बाबासाहेब आपलं मत व्यक्त करतात. हे मागा मी तुम्हाला म्हणालो होतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, त्यातल्या महत्त्वाचा जो काही वैचारिक अधिष्ठान म्हणू आपण त्याला, ते स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्त्व आहेत आणि त्याच तत्त्वावर आधारित असलेला धम्म बाबासाहेब आपल्याला देतात. आणि तिथे या प्रश्नाचं उत्तर आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला. आपल्या सगळ्याला ते माहिती आहे. इतर धर्माशी ज्यावेळेस आपण तुलना करतो, हिंदू धर्मातला कृष्ण असेल, ख्रिश्चन धर्माचा आपले येशू ख्रिस्त असतील, बायबल त्यांचा धर्मग्रंथ, किंवा इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर असतील, यांची देखील आपल्याला तो संदर्भ माहिती आहे की या सगळ्यांनी स्वतःलाच देव किंवा देवाचे पुत्र किंवा देवाचे प्रेषित मानलं. पण बुद्ध एकमेव आहेत ज्यांनी स्वतःला मार्गदाता म्हटलं. इतरांच्या तत्त्वज्ञानामध्ये हा फरक आहे की हे आमचं तत्त्वज्ञान तुम्ही मानलंच पाहिजे, त्याच्याविषयी शंका घेतल्या नाही पाहिजे, त्याच्याविषयी कुठलेही तुम्ही वेगळे विचार व्यक्त नाही करायचे. जे आहे जसं आहे तसं तुम्ही ते अनुयायी म्हणून तुम्ही स्वीकारलं पाहिजे आणि त्याचा फॉलो केला पाहिजे. बौद्ध धर्म मात्र तसा नाही. बौद्ध धर्म विचार हा तुमच्या बुद्धीला पटलेला असेल तरच स्वीकारा, म्हणून मी धर्म स्वीकारत आहे. म्हणजे अनेक संदर्भ तुम्हाला माहिती आहेत म्हणून मी ते फक्त ओझरते सांगतो. बौद्ध धर्मच का किंवा बौद्ध धर्माकडेच बाबासाहेब का वळले, याचे सगळे जे काही बाबी आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस स्वतःला, म्हणजे तुम्ही वाचलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी, हे परत आपण बोलतोय त्याच्यावर, तुम्ही थोडंसं एकदा विचार करा की बाबासाहेबांनी आपल्याला किती मोठं वैभव किंवा किती मोठ्या जगातला का छान धम्म दिलेला आहे. बऱ्याच लोकांचं आजसुद्धा आम्ही बौद्ध आहोत हे सांगायला लाज वाटते. अनेक लोक अनेक ठिकाणी आपला धम्म, आपण बौद्ध धम्मी आहोत ही ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात, जयभीम म्हणण्याचं लपवण्याचा प्रयत्न करतात, किंवा आपण बाबासाहेबांच्या अनुयायी हे लपवण्याचा प्रयत्न करतात. आपण ज्यावेळेस इथं बसतो त्यावेळेस मी तुम्हाला अगदी मोठ्यानं जयभीम करतो, पण मी ज्यावेळेस एखाद्या दुसऱ्या सामाजिक लोकांमध्ये असेल आणि तिथं जर मला फोन आला तर मी हळूच म्हणतो जयभीम. तर ही जी काही एक स्वतःलाच न्यूनगंड असलेली भावना आहे ती लोकांमध्ये आज देखील आहे. परंतु बाबासाहेबांनी दिलेला धम्म ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाने मिरवण्याची गोष्ट ही लोकांना आपल्याला सांगावी लागेल. या भाषणामध्ये जर आपल्याला धम्म वेगळा कसा आहे हे ज्यावेळेस बाबासाहेब त्या भाषणात सांगतात, तर आज आपली गरज आहे की लोकांना हे सांगण्याची की अरे बाबांनो, धम्माचे अनुयायी तुम्ही आहात ही छातीठोकपणे सांगण्याची गोष्ट आहे, ती लपवण्याची गोष्ट नाही, ती न्यूनगंड बाळगण्याची गोष्ट नाही. अभिमानाने सांगा, होय मी बाबासाहेबांचा अनुयायी आणि मी धम्माचं अनुसरण करतो. लपवण्याची गोष्ट नाही आहे ती. आणि म्हणून त्यावेळेस म्हणजे बाबासाहेब ह्याच्यातच त्या एक उदाहरण देतात की जर समजा जगाच्या बाजारपेठेमध्ये कृष्ण, येशू आणि बुद्धांची मूर्ती जर ठेवली तर बुद्धांची मूर्ती शिल्लक राहणार नाही, बाकीच्या मूर्त्यांना कोणी विचारणारही नाही. कृष्णाच्या संदर्भात विचारतात, येशूच्या बाबतीत नाही. तर ही जी ओळख आहे ही जागतिक ओळख आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली आहे. आपल्या लोकांना अजूनही म्हणजे बौद्ध धर्मीय म्हणून ओळख दाखवण्यामध्ये अजून जो एक कमीपणा वाटतोय तो एक मुद्दा आपल्याला इथून या भाषणामधून समजून घ्यावा लागेल की आपल्याला आपल्या ओळखीला स्वाभिमानानं कशा पद्धतीनं मिरवता येईल हे सांगता आलं पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे. पुढे जाऊन या भाषणामधला दुसरा मुद्दा येतो. तो मुद्दा आहे अनेक लोकांनी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे त्या काळाचा संदर्भ देऊन सांगतात की त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की मार्क्सवादाचा खूप मोठा प्रभाव संपूर्ण जगभर होता आणि मार्क्सवादाच्या विचारामुळं बरेचशा लोकांनी धर्म ही गोष्ट माणसाच्यासाठी आवश्यक नाही,
असा एक त्या काळामध्ये प्रचार झालेला होता. किंवा आजही आपल्याला अनेक लोक असे भेटतात की ज्यांना वाटतं की धर्म ही माणसासाठी आवश्यक गोष्ट नाही. आणि हा मुद्दा या भाषणामध्ये बाबासाहेब मांडतात की खरंच माणसाला गरज आहे का धम्माची किंवा धर्माची. तर बाबासाहेब धर्माची गरज आहे या अर्थानं या ठिकाणी मांडणी करतात ह्या भाषणामध्ये की माणसाला किंवा दोन माणसं एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये जर व्यवहार व्हायचा असेल तर तुम्हाला धर्माची आवश्यकता आहे. एकट्या माणसाला धर्माच्या किंवा धम्माची गरज नाही. एकटा माणूस काय जंगलामध्ये गेला काय राहिला कसाही राहिला काय त्याला काही आवश्यकता नाही. परंतु दोन माणसं ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये कुठलेही व्यवहार होतात त्या गोष्टीसाठी किंवा त्या व्यवहारासाठी धर्माची किंवा धम्माची गरज आहे. आणि त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की मग आपल्या ते एक उदाहरण दिले या भाषणामध्ये बाबासाहेबांनी की रेडा बैल आणि माणूस यांच्यामध्ये फरक काय आहे. तुम्ही सगळ्यांनी तो संदर्भ वाचलेला आहे. मी परत फक्त त्याची उजळणी करतोय की तो संदर्भ असा आहे की ते बाबासाहेब म्हणतात की रेड्याला बैलाला आणि माणसाला या ठिकाणी जर पाहायला गेलं तर फक्त माणूसच असा आहे की त्याला मन आहे. म्हणजे आपला हा मुद्दा त्या ठिकाणी मांडताना बाबासाहेब म्हणतात की माणसाला धर्माची गरज आहे की नाही तो मुद्दा पटवून देताना हे हा संदर्भ दिलेला आहे की रेड्याला बैलाला मन नाही आहे पण माणसाला मन आहे. आणि माणसाचं मन जर सुसंस्कृत करायचं असेल तर त्या ठिकाणी धम्माची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला धर्मांतर करण्याची गरज आहे. कारण त्यावेळेस असंही म्हटलं गेलं की बाबासाहेबांनी खरं तर या लोकांसाठी म्हणजे कुठले आपले ती माणसं मार्क्सवादी लोक आहेत त्यांच्याप्रमाणे निधर्मी राहावं. कारण ते लोक धर्माला आपूची गोळी मानायचे. तर तो संदर्भ देऊन बाबासाहेब स्पष्टीकरण देतात की धर्मांतराची आपल्याला आवश्यकता आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपलं मन सुसंस्कृत करायचं असेल तर धम्माशिवाय धर्माशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी एक विद्यार्थी शिक्षक यांचा देखील त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की जर तुमचं मन उत्साही करायचं असेल जर तुमच्या मनाला प्रेरणा द्यायची असेल तर तुम्हाला धर्माची गरज आहे. आणि हिंदू धर्मामध्ये माणसाचं मन मारून टाकण्यामध्ये किंवा हिंदू धर्म हा माणसाच्या मनाला उभारी देणारा नाही. हिंदू धर्म हा माणसाला प्रेरणा देणारा नाही तर तो तुमच्या मनाला मारून टाकणारा आहे. म्हणून आम्ही धर्मांतर करतो आहोत. अशा पद्धतीचा एक संदर्भ या भाषणामध्ये आलेला आहे. आणि मग आपल्याला आता लक्षात घ्यावं लागेल की आमच्या माणसांची मनं अधिक प्रज्वलित करण्यासाठी अधिक प्रेरणादायी करण्यासाठी धम्म उपयोगी आहे का किंवा आपल्याला काम करताना धम्माच्या माध्यमातून लोकांना प्रेरित कसं करता येईल हा सुद्धा आपल्यापुढं कामाचा एक भाग आहे. की आमच्यापुढं बसलेली माणसं असतील लहान मुलं असतील कुठल्याही वयाची लोक असतील ती अशी निरुत्साही होता कामा नये. अनेक लोक मी ऐकतो नाही आपल्या चळवळीचं काय खरंच नाही. म्हणजे ते एक तर त्यांच्या डोक्यामध्ये राजकारण असतं. म्हणजे राजकारणामध्ये आपण यशस्वी होत नाही म्हणजे धम्म वाईट आहे म्हणजे चळवळ वाईट आहे म्हणजे बाबासाहेबांचा विचार अयशस्वी असा एक त्यांच्यामध्ये अपयशाचा एक ठासून भरलेली भाग असतो. आणि अशा वेळेस मला वाटतं की हा संदर्भ आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की बाबासाहेब धर्मांतराच्या भाषणामध्ये धम्म तुम्हाला प्रेरणा देणारा आहे. धम्म तुमच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती काढून तुमच्यामध्ये सकारात्मकता भरणारा आहे. धम्म हा तुमच्यामधली उदासीनता काढून तुमच्यामध्ये उत्साह भरणारा आहे. हेच आपल्याला लोकांना पटवून द्यावं लागेल. आणि ही गोष्ट बघा आपण सगळेजण इथं आहोत. आपल्यापैकी कुणीही मला एखाद्याने म्हणून दाखवावं की नाही धम्माचं आचरण केलं आणि माझं वाटोळं झालं असा माणूस शोधून दाखवा मला. पण मला असे मी 100 माणसं तुम्हाला दाखवतो किंवा त्यांच्याविषयी आपण स्पष्टीकरण देऊन सांगू शकतो की मी हिंदू धर्माचं आचरण केलं आणि माझं वाटोळं झालं असे मी तुम्हाला 100 माणसं दाखवू शकतो. कारण हिंदू धर्मामध्ये कर्मकांड आहे अंधश्रद्धा आहे याच्यातून वाटोळं होतंय. तुमच्या माझ्या घरामध्ये आजही ती गोष्ट आहे. मी माझं उदाहरण तुम्हाला दाता देईन. मी ज्यावेळेस D.Edला लागलो होतो D.Edला ज्यावेळेस माझी परीक्षा होती झाली 12वीची आणि मी D.Edला लागलो फक्त 1400 रुपये फी होती. 1400 रुपये फी भरायची होती. आणि त्याच वेळेस आईवडील माझ्या अंधश्रद्धेला पूर्णपणे वाहिलेले म्हणजे श्रद्धाळू होते. आणि त्यांनी गावाला जाऊन 5000 रुपयाचे ते कोंबडं बकरं वगैरे ते केलं होतं. 5000 रुपये तिथं खर्च केले आणि माझ्याकडे ते पैसे फी भरण्यासाठी मी मात्र वॉचमनची ड्युटी करून ते पैसे भरले होते. हा जो फरक आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे की आमचं वाटोळं हिंदू धर्मात होणार आहे हे लोकांना सांगता आलं पाहिजे आपल्याला. पण बौद्ध धर्माचं जर आचरण करणारे माझे आईवडील असते आता ते बदललेत सगळं.
वडील नाही आहेत माझे, पण आई तर पूर्णपणे बदलली. पण ते 5,000 रुपये वाचले असते माझे. सॉरी, हा जो संदर्भ घेऊन किंवा अशा प्रकारचे छोटे छोटे उदाहरणं घेऊन जर आपण लोकांपुढे मांडणी केली तर जे बाबासाहेबांना या भाषणात अपेक्षित आहे की बौद्ध धम्म हा प्रेरणा देणारा आहे, तुमचा कल्याण करणारा आहे. धम्माचं वाक्यच आहे की आदि कल्याण, मध्य कल्याण, अंती कल्याण. तर हे कल्याणकारी गोष्ट आहे, ही प्रेरणा देणारी विचारधारा आहे. हा धम्म तुम्हाला निरुत्साही करत नाही, तुम्हाला उत्साह देतो, माणूस म्हणून तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जातो. हे आपल्याला लोकांना पटवून द्यावं लागेल या संदर्भामध्ये आपण बघायला गेलो तर. आणि म्हणून मग बाबासाहेब पुढे त्या सगळ्या गोष्टी बोलतात. त्यावेळेस एक अजून संदर्भ आहे. खरं तर हा संदर्भ धर्मांतराच्या बाबतीमध्ये असण्यापेक्षा शिक्षणाच्या संदर्भात आहे की लॉर्ड लिनलिथगो नावाचे त्या काळचे एक व्हाईसरॉय होते आणि त्यांना बाबासाहेब भेटले होते. तो संदर्भ या भाषणामध्ये आलेला आहे की मी त्या व्हाईसरॉयला भेटलो आणि त्यांना म्हणालो की तुम्ही मुस्लिमांना सवलती देता किंवा त्यांच्यासाठी लाखो रुपये खर्च करता. म्हणजे युनिव्हर्सिटीचं उदाहरण दिलेलं आहे की मुस्लिम युनिव्हर्सिटीला तुम्ही लाखो रुपये देता, तसंच हिंदू युनिव्हर्सिटीला देता, पण तुम्ही आमच्यासाठी काहीच देत नाही. असं ज्यावेळेस बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडणी केली तर त्यावेळेस त्या व्हाईसरॉयनं बाबासाहेबांना म्हटले की तुमच्यासाठी आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं. तर म्हणले तुम्ही आमच्यासाठी ज्या प्रकारे इतरांना सवलती देताय किंवा इतरांना जे पैसे देताय तशा पद्धतीचे पैसे आमच्यावरही खर्च करण्यात यावेत असं त्यांना सुचवलं. पुढे काय झालं तर ते सांगतात की मग पुढे व्हाईसरॉयनं असा एक पर्याय बाबासाहेबांना विचारला की मी अजून काय करू शकतो या पैशातून. तर बाबासाहेबांनी त्यावेळेस म्हणले की आमच्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षणासाठी जे काही खर्च येणार आहे तो खर्च करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी. आणि त्यावेळेस मग बाबासाहेबांनी ते 16 लोक जे पाठवले होते, म्हणजे हा संदर्भ बाबासाहेबांनी का घेतला तुम्ही विचार करा की 16 लोक पाठवले. त्याच्यात बाबासाहेब खंत व्यक्त करतात की मी जे 16 लोक तिकडे पाठवले तिथले काही लोक नालायक निघाले, तो भाग सोडून द्या, असंच त्याच्यात स्टेटमेंट आहे. ते 16 लोकातले काही लोक नालायक निघाले ते सोडून द्या, पण माझा विश्वास हे अशा सुशिक्षित लोकांवर आहे. असे सुशिक्षित लोक निर्माण होणं हा आपल्याला धर्मांतरासाठी आवश्यक गोष्ट आहे, धर्मांतरानंतरच्या वाटचालीसाठी आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे इथून बाबासाहेब सुरुवात करतात की आत्तापर्यंत आपण जे मुद्दे पाहिलेत त्याच्यामध्ये एकतर बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या संदर्भात केलेले आरोप, शंका किंवा वेगवेगळ्या अपप्रचारांचं उत्तर बाबासाहेबांनी दिले. दुसऱ्या बाजूला धम्म किती आवश्यक आहे हे दिले. आणि या मुद्द्यापासून बाबासाहेब पुढे जाताना सांगतात की आता आपण धर्मांतर केले, आता इथून पुढे आमची वाटचाल कशी असावी. तर पहिला मुद्दा बाबासाहेबांनी म्हटलेला आहे की आमची माणसं उच्च शिक्षित झाली पाहिजेत आणि ती नुसती उच्च शिक्षित नाही झाली पाहिजेत तर जगाच्या बाजारपेठेमध्ये, जगाच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकून आली पाहिजेत. ही गोष्ट आपल्याला करावी लागेल. म्हणजे आपल्याकडे आजही महाराष्ट्र गव्हर्नमेंट मला वाटतं 125 लोकांना दरवर्षी बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी पाठवतंय, पण 125वर आपलं काम भागणार नाही. आपल्या विहारामधून परदेशात जर समजा शिक्षणासाठी जाण्याची काही व्यवस्था होऊ शकते का, किंवा किमान त्याला मार्गदर्शन देता येईल का, याचा विचार आपल्याला या विहाराच्या कामामध्ये करावा लागेल. कारण उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बरेच लोक म्हणतात की शिक्षण घेतलं पाहिजे. मग कुठलं शिक्षण? प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण? तर बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे याच शिक्षणाच्या संदर्भातलं की जोपर्यंत माणूस उच्च शिक्षित होत नाही किंवा उच्च शिक्षण घेत नाही तोपर्यंत तो विचारच करत नाही. आपल्याकडं 8वी पास, 10वी पास इथपर्यंत झाला तर तो त्याची वैचारिक लेवल तितकी चिकित्सक होत नाही किंवा तो तितकं विश्लेषण करू शकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी उच्च शिक्षणाला महत्त्व दिले. इथं धर्मांतराच्या बाबतीमध्ये आपल्याला हा विचार करावा लागेल की आम्ही आमची विहारामधून, आमच्या परिसरामध्ये जी काही मुलं शिकत असतील त्यांना एकतर उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, नाही बाहेरच्या देशामध्ये जाता आलं, परदेशामध्ये जाता आलं तर किमान ज्या टॉपच्या युनिव्हर्सिटीज आमच्या देशामध्ये आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याचं मार्गदर्शन आपल्या विहारामधून मिळालं पाहिजे. आपल्या विहाराच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काही स्कॉलरशिप असतील किंवा नाही स्कॉलरशिप मिळाली तर किमान आपण काही फंड देऊन करू शकतो का, हा विचार देखील आपल्याला करावा लागेल. आणि मी तुम्हाला मगा म्हणालो होतो की मी या विषयावर काम करतोय. आम्ही सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये 32 मुलं तयार केलेली आहेत की ती 32 मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतील, परदेशातल्या स्कॉलरशिप असतील, याचं मार्गदर्शन करतो.
त्या 32 मुलांना दर रविवारी 9 ते 10, मी स्वतः तिथं 9 ते 10 दर रविवारी थिंकिंग कसं करायचं, क्रिएटिव्ह थिंकिंग कसं असावं, कोलॅबरेशन कसं करायचं, कम्युनिकेशन स्किल्स कसे डेव्हलप करायचे, याच्यावर आम्ही काम करतो. आपणही इथं हे काम केलं पाहिजे. म्हणून मला तो संदर्भ तुम्हाला सांगावासा वाटला की बाबासाहेब तिथं त्या दिनलितगोला उच्च शिक्षणासाठी आम्हाला खर्च करा म्हणतात आणि त्या उच्च शिक्षणाचा संदर्भ घेऊन या धर्मांतराच्या भाषणामध्ये त्यांनी का संदर्भ दिला असेल, असं ज्यावेळेस मी विचार केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की उच्च शिक्षण हे याच्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यात स्टेटमेंट आहे बाबासाहेबाचं की आम्हाला धर्मांतरानंतर पुढे वाटचाल करायची असेल तर उच्च शिक्षित विद्वान लोकांची गरज आहे. पुढं तोच संदर्भ दिलेला आहे. पुढे आहेत ते मुद्दे की धर्माला ग्लानी काय येते, त्याचे 3 कारणं दिलेले आहेत. पहिलं कारण आहे एकतर त्या धर्माच्या मूळ तत्वामध्येच काही दोष असतील म्हणून धर्माला ग्लानी येते. आणि दुसरे 2 जे संदर्भ आहेत म्हणजे धर्माच्या बाबतीमध्ये आपण तर सुदैव आहोत किंवा आपण बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलाय, तो अतिशय परिपक्व आहे. त्यामुळे त्याचे विचार तर इतके पुढचे आहेत की जागतिक स्तरावर सुद्धा तो धम्माचे तत्व टिकू शकतात. तुमच्या जगाच्या कुठल्याही बाजारपेठेमध्ये कुठल्याही ठिकाणी ते तावून नेऊ शकतात. पण दुसरे 2 जे संदर्भ बाबासाहेबांनी दिलेत की धर्माला ग्लानी येण्याचं, एक म्हणजे धम्मप्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्माला ग्लानी येते. आणि तिसरं जे कारण आहे की त्या धर्माच्या प्रचार प्रसारासाठी विहार असतील, मंदिर शब्द सुद्धा इथं आहे, विहार मंदिरं आणि संघटनात्मक तुमची व्यूहरचना या संदर्भानं तिसरा मुद्दा त्या ठिकाणी उद्धृत केलेला आहे बाबासाहेबांनी. आणि म्हणून मला वाटतं की मग जे 16 लोक परदेशामध्ये शिकायला पाठवले, तो संदर्भ जर आपल्याला पकडायचा असेल तर यातलं एक महत्त्वाचं कारण आहे की आम्हाला विद्वान लोक धर्माच्या प्रचारासाठी किंवा एकूणच चळवळीच्या प्रचारासाठी आवश्यक आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वाचतो आणि त्याच्यातले संदर्भ घेतो. आमच्या विहारात मागच्या संविधान दिनाच्या दिवशी असेच एक संदर्भ आला आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये म्हणजे पंजाबराव देशमुखांना भेटले. पंजाबराव देशमुखांनी त्यांनी पंजाबराव देशमुख म्हणाले, तुम्ही ते किस्सा वाचला असेल की पंजाबराव देशमुख म्हणाले बाबासाहेब तुम्ही खूपच छान केलं, आमच्यासाठी सवलती वगैरे दिल्या. तर ते खोटे, तो संदर्भ खोटा आहे. तो संदर्भ अशी कुठली भेट झालेली नाही, अशा प्रकारच्या कुठल्याही संविधान सभेमध्ये रेकॉर्डवर नाही. मी संविधानाचा चांगला अभ्यास करतोय, 6 खंड आहेत माझ्याकडं. तिथेही कुठं म्हणजे संविधान सभेमधल्या भाषणाचे 6 खंड आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, तर त्याच्यामध्ये कुठे हा संदर्भ नाही. हे का होतं तर आपण उच्च विद्याभूषित किंवा आपण आपली जी काही वैचारिकता किंवा संदर्भ जे ग्रंथ आहेत ते ऑथेंटिकपणे आपण मानत नाही किंवा ते त्या ठिकाणी वापरत नाही. आणि म्हणूनच हे पुस्तक आणण्याचा माझा उद्देश हाच होता की दुसरं कोणीतरी लिहिलेलं आणण्यापेक्षा बाबासाहेबांचं ऑथेंटिक जे काय आहे ते भाषणं आपल्याला घ्यावे लागतील, ते संदर्भ आपल्याला घ्यावे लागतील. मुद्दा हा आहे की आम्हाला ज्यावेळेस लोक विद्वान असतील, डॉक्टरेट झालेले असतील, संशोधक असतील, उच्च शिक्षित असतील, त्यावेळेस ते समोरच्याला निरुत्तर करतील. कारण धर्माच्या बाबतीमध्ये किंवा धम्माच्या बाबतीमध्ये अपप्रचार करणारे जसे बाबासाहेबांच्या काळात होते तसे आता काही कमी आहेत का? बाबासाहेबांच्या हयातीमध्ये त्या काळामध्ये बुद्धांना अवतार मानलं गेलं, त्याचाही खंडन बाबासाहेबांनी केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये तर बौद्ध धम्म हा धम्मच नाहीये तर तो हिंदू धर्माचा पंथ आहे असंही सांगितलं जाते. हे जे काही अपप्रचार करणारे लोक आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी आमच्याकडं जर काही दुसरं काही आवश्यक असेल तर असे विद्वान लोकांची गरज आहे आणि ते काम आपल्याला करावं लागेल. मला वाटतं तोच संदर्भ मला जास्त महत्त्वाचा वाटला. बाकी आपण 2च मुद्दे घेऊयात, बराच वेळ झाला मला वाटतं मी तुमच्याशी बोलतोय, आणि नंतर आपण थोडासा संवाद करूयात. शेवटचा मुद्दा घेऊन मी आपल्याशी बोलेल कारण मला तो एकांगी बोलायला अजिबात आवडत नाही आहे. शेवटचा मुद्दा आहे की धर्मांतरासाठी आम्हाला जशी बुद्धांच्या काळामध्ये एक संघ होता किंवा बुद्धांनी प्रचाराची एक यंत्रणा उभी केली तशा पद्धतीनं आम्हाला धर्मप्रचारासाठी यंत्रणा निर्माण करावी लागेल. हा या भाषणाचा शेवट आहे. म्हणजे शेवटची जी काही ओळ आहे ती तुम्हाला वाचून थांबेल की आता आपल्यालाही यंत्रणा तयार करावी लागेल. म्हणून समारंभानंतर दर एकाला दीक्षा द्यावी, दर एक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचे अधिकार आहे असे मी जाहीर करतो. हे शेवटचं वाक्य आणि तिथं त्या
तारखेचं 15 ऑक्टोबरचं जे भाषण आहे तिथं संपतं. याच्यावर थोडासा आपण विचार करूयात की दर एकाला दीक्षा देण्याचा जो काही म्हणजे पूर्वी कसं असायचं की फक्त भंतेकडूनच दीक्षा घेतली पाहिजे, तो एक औपचारिकतेचा भाग बाबासाहेबांनी काढून टाकला आणि तुम्ही मला दीक्षा देऊ शकता, मी अजून कुणाला देऊ शकतो, म्हणजे सगळे बॅरियर्स सगळे बंधनं काढून टाकले आणि तुम्हाला आता धर्मांतराच्या बाबतीमध्ये धम्म प्रचारासाठी कुणी कुणाला दीक्षा देऊ शकतं. हा जो काही शेवटची ओळ आहे त्याच्यावर मला ज्यावेळेस मी विचार केला त्यावेळेस असं बाबासाहेबांना का वाटलं असेल, तर याचं कारण मला असं वाटतंय की एकतर बौद्ध म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी येते. म्हणजे मला जर तुम्हाला दीक्षा द्यायची तर माझी जबाबदारी पहिली आहे की मला धम्माचं अनुसरण करावं लागेल. पहिली पायरी आहे. म्हणजे मी धम्माचं आचरण करायचं नाही आणि मी तुम्हाला जर समजा दीक्षा द्यायला गेलो तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही आणि माझ्याकडून कोण दीक्षा घेईल. म्हणून त्यावेळेस धर्मांतर होतं त्यावेळेस मग तुम्हाला धम्म आचरणासाठी 22 प्रतिज्ञा आल्या, धम्माचे सगळे तत्त्व आली, धम्माचा अभ्यास आला आणि तुमच्या रोजच्या व्यवहारामधून तुमच्या छोट्या छोट्या कृतीमधून धम्माचं प्रदर्शन झालं पाहिजे. त्यावेळेस लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि मग म्हणतील की एक बौद्ध माणूस, एक बौद्ध माणसाची ओळख तुमच्याकडं पाहून होईल आणि मग लोक तुम्हाला तुमच्या प्रगतीकडे पाहून किंवा तुमच्या सगळ्या व्यक्तिमत्वाकडं तुमच्या आचरणाकडे पाहून धम्माकडे येतील. असं तर बाबासाहेबांना सांगायचं नाही. कारण बघा, मी बौद्ध आहे आणि मी जर समजा व्यसन करत असेल, मी बौद्ध आहे अशी ओळख जगाला सांगत असाल आणि मी खोटं बोलत असेल तर मग तिकडे तुमच्यामुळं धम्माचा म्हणजे ह्याच्यात सुद्धा संदर्भ आहे की धम्माच्या विषयी बाबासाहेब म्हणतात की महाराणी मांगांनी धम्म वाटवला असं होता कामा नये, वेगळ्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे. तर तेच इथं बाबासाहेब सांगतायत की तुम्हाला जर दीक्षा द्यायची जबाबदारी दिलेली आहे तर पहिल्यांदा तुम्ही दीक्षित असले पाहिजे, तुम्ही आचरण संपन्न असले पाहिजे, तर तुम्हाला दीक्षा देण्याची गरज आहे. आणि म्हणून मग आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आम्हाला बौद्ध म्हणून आमच्या कृतीमध्ये, आमच्या वागण्या बोलण्यामध्ये, आमच्या कुठल्याही कामामध्ये सुद्धा मी बौद्ध धम्मी आहे ही ओळख सांगून नाही तर तुमच्या कृतीतून दिसली पाहिजे. ही जबाबदारी मला वाटतं जास्त महत्त्वाची आहे. ह्या भाषणाचा जर शेवट तो असेल तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल कार्यक्रम दिलाय, तो कॉमन नाही आहे. भारतीय बौद्ध महासभेची बाबासाहेबांनी स्थापना केलेली, समता सैनिक दल असेल, वेगवेगळ्या संघटना असतील, आता तर खूप मंडळं झालीत, विहार निर्माण करण्याच्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात आहे. हे सगळं जरी असलं तर ते सामूहिक आहे, पण शेवटच्या याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कार्यक्रम आहे, वैयक्तिक कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम तुम्हाला वैयक्तिकच राबवायचा आहे, तुमच्या कुटुंबासह, तुमच्यासह. आणि मग मला वाटतं इथं खरी कसोटी आहे की तुम्ही धर्मांतरित बौद्ध आहात किंवा तुम्ही बौद्ध धर्माचं आचरण करता आहात, तर तिथं पहिल्यांदा तुम्हाला स्वतः त्या कसोटीला उतरावं लागेल आणि नंतर मग तुम्हाला इतरांना सांगता येईल. मला वाटतं इतकं बोलल्यानंतर तुम्ही सगळेजण मला छान ऐकत आहात मगातपासून, पण माझी अपेक्षा आत्ता अशी आहे की आपण थोडंसं आता या संदर्भानं तुम्ही वाचलेलं असेल, धर्मांतराच्या बाबतीमध्ये जे 3 मुद्दे आपण बेस पकडलेला आहे की बाबासाहेबांनी धर्मांतराच्या संदर्भानं काही जे आक्षेप आले होते त्याचं निरसन केले, बौद्ध धम्म का आवश्यक आहे याच्या बाबतीमध्ये मत व्यक्त केले. आणि तिसरा जो मुद्दा होता ज्याचा आपण आता शेवट केला की प्रचाराच्या संदर्भामध्ये काही जबाबदारी दिली. तर या 3 मुद्द्याच्या अनुषंगानं आपण थोडीशी चर्चा करूयात. मला खूप आवडेल की मी एकटा उत्तर देणार नाही, आपण सगळे बोलणार आहोत. पुढची 5 मिनटं फक्त आपण घेऊयात या संदर्भात, आपण बोलूयात थोडंसं. सरांकडून सगळ्यांकडून मला ऐकायला आवडेल, कारण इथं खूप छान आचरण करणारी लोक आहेत, म्हणून आपण हा मुद्दा घेतोय. तर अजून काय वाटतं तुम्हाला की या भाषणाच्या संदर्भामध्ये तुम्हीही वाचलेलं असेल, आतापर्यंत तुमचा अभ्यास असेल, तर आपला कृती कार्यक्रम आणि आपण करत असलेलं काम याच्यामध्ये काही ॲड करण्याची गरज आहे का, काही बदल करण्याची गरज आहे का, किंवा बाबासाहेबांच्या या भाषणामुळे नंतर आपण धम्मप्रचारासाठी काय करू शकतो? हां सर. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. खरं म्हणजे हा जो प्रश्न आहे किंवा हे जे उत्तर आहे काही थोडक्यात नाही, परंतु मी एकदम थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे, फार फार तर 2 मिनिटाच्या आत. हे धम्मप्रचार, बरोबर, धम्मप्रचाराच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी काय आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे धम्मप्रचारक हा पेड वर्कर पाहिजे, त्याला पैसे दिले गेले पाहिजे. बरं, आपण बऱ्याच वेळेला फ्रीमध्ये व्हावं अशी अपेक्षा करतो,
मला वाटतं काल कोणाशी तरी चर्चा झाली आहे, काल किंवा परवा दिवशी. तर हे फ्रीपणा वगैरे हे बाबासाहेबांना अपेक्षित नाही आहे. तो मिशनरी वर्कर्स पाहिजे, मिशनरी. म्हणजे जरी तो पेड असला ते त्याचं काम मात्र मिशनरी पाहिजे. म्हणजे कुठलीही म्हणजे त्यांनी सर्वच अर्पण केलं पाहिजे. त्यातून ज्याला अपेक्षा म्हणजे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे किंवा सगळं पाहिजे तुमच्या पगारामधून आणि मग मी प्रचार प्रसार करेन असं अपेक्षित नाही आहे, जरी पेड असलं तरी. दुसरे बाबासाहेबांचं म्हणलं की ही यंत्रणा निर्माण पाहिजे. यंत्रणा आत्ता शब्द आलेला आहे, बरोबर आहे, एम आय राईट? की यंत्रणा निर्माण केली पाहिजे. म्हणजे काय की त्या प्रचारकाला घरदार तो वैवाहिकही पाहिजे बरं का. हा बाबासाहेब तो वैवाहिक पाहिजे. विवाह त्यांनी केलेला काहीच हरकत नाही, तसा पाहिजे तो काय. मग ते बरेच लहानसार बाबी आहेत, त्यांनी ड्रेस असावा नसावा वगैरे ह्याच्यावर बाबासाहेबांनी मार्गदर्शन केलं नाही. दुसरं एक पाहिजे की बाबा यंत्रणा म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो त्याला संरक्षणात्मक बाब आली यंत्रणा. म्हणजे बाबा त्याला ठराविक रक्कम त्याला मिळणं, मग त्याला प्रोग्रॅम असणं, म्हणजे प्रोग्रॅमिंग पाहिजे त्याला. नाहीतर त्यांनी कुठे बी जायचं ना आपल्या भंते जे आहेत ना वगैरे, भंतेबद्दल मला हे म्हणायचं नाही, पण भंते आपण प्रचारक म्हणतो, पण बाबासाहेबांना अपेक्षित होतं का असं? अशा प्रकारचं नाही. भंते आदर्श आहेत, संघ आहे, हा भाग या ठिकाणी घेऊ नये या मताचा मी आहे. परंतु बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून प्रचारक हा वैवाहिक पाहिजे, तुमच्या आमच्यातला पाहिजे, तुमच्या आमच्यासारखा दिसणारा पाहिजे, त्याला वेगळं असं काय अपेक्षात म्हणजे दिसल्या म्हणजे हा प्रचारक पाहिजे असं काय दिसलंच पाहिजे अशी काय त्यांची ती अट नाही. काय मिशनरी पाहिजे. आणि दुसरा भाग आहे की तुमच्याकडं पब्लिसिटी पाहिजे. पब्लिसिटी तुम्ही तुमच्यातच करत बसला, कुणाला माहीत नाही, शेजारच्याला ह्याला त्याला काय उपयोग नाही त्याचा. पब्लिसिटी हा फार महत्त्वाचा. आणि बाबासाहेबांनी पब्लिसिटीचा जो भाग आहे हा पब्लिसिटीचा भाग अगदी पूर्वीपासून आहे. त्यांचं सुरुवातच मूकनायकाने आहे 20 साली, आता येईल 31 जानेवारी. तर ही पब्लिसिटी हे फार महत्त्वाची बाब आहे. मग अर्थकारण आलं वगैरे वगैरे ह्या बी बाबी आहेत, त्याच्यात मी आता जास्त घुसणार नाही. नुसती पब्लिसिटीच का हे पाहिजे का नाही, तर तुमचे ड्रामा पाहिजेत, म्हणजे पिक्चर वगैरे, पूर्वी पिक्चर वगैरे असेल, तुमचे नाटकं पाहिजेत, पिक्चर पाहिजे प्रचाराच्या माध्यमातून. बरोबर, प्रचाराविषयी बोलताय, यंत्रणेविषयी. ओके, ठीक आहे. म्हणजे तुमच्या यंत्रणेमध्ये ह्या गोष्टी पाहिजेत. सगळ्या प्रकारची बाबी ह्या तुमच्या प्रचारक प्रसाराच्या यंत्रणेमध्ये आवश्यक आहेत. मग तुम्ही चित्रकार असेल, व्यंग्यचित्र वगैरे वगैरे, हे ड्रामा पाहिजेत, पिक्चर पाहिजेत, नाटकं पाहिजेत. लहान मुलांचा सुद्धा तुम्ही त्याच्यात सहभाग पाहिजे. जी लहानपणी जो जसे इतर काही गोष्टी असतात लहान मुलांसाठी, तर लहान मुलांच्यासाठी सुद्धा तुमच्याकडं प्रोग्राम पाहिजेत. म्हणजे प्रचार जर 18 वर्षापासूनचा तो भाग अलग आहे, म्हणजे तो बाब, पण त्याच्या आदल्या वर्षीसुद्धा तुम्हाला त्याला घरामध्ये ह्या बौद्ध संस्कार हे देताला पाहिजेत. प्रोग्राम पाहिजे तुमचा. मग अनेक माहीत तुम्हाला जे जे वाटते ते तुम्ही प्रोग्रॅमिंग करा. आणि असा हा बाबासाहेबांचा धम्म प्रचाराच्या बाबतीमध्ये आणि पुढं ते त्याच्या प्रकारची यंत्रणा निर्माण करणे वगैरे त्यांची अपेक्षित होते, करणार होते असं प्रदेश केलेला आहे. परंतु बाबासाहेबांना पुढं जास्त वेळ मिळाला नाही. परंतु म्हणून काय आपण थांबायचं नाही, एवढंच म्हणायचं आहे. जय भीम, जय बुद्ध, जय बुद्ध. मला वाटतं 2 मुद्दे सरांनी व्यक्त केले. एक तर बाबासाहेबांचा शब्द येतो की मी यानंतर मिशनरी म्हणून काम करणार आहे. या भाषणामध्ये आलेला आहे बरं का तो शब्द, की त्यांना राजकारणाच्या संदर्भात पण म्हटलं होतं की तुम्ही राजकारण सोडून आता काय करणार किंवा राजकारण सोडून देणार का. कारण त्याच वेळेस RPIची त्यांनी संकल्पना वगैरे ते सगळं झालं होतं बऱ्यापैकी, त्याच्यानंतरच तो विषय आला होता. तर तिथं म्हणलेलं आहे की मी यानंतर धम्मप्रचाराचं काम मिशनरी म्हणून करणार आहे, पण राजकारण सोडणार नाही. मला वाटतं हा एक विषय आहे की आपल्याकडं असा एक संदर्भ येतो नेहमी की विहारामध्ये राजकारणाचा विषय काय करावा का, तो अजून पुढं जाईल का, मी त्याच्याकडे नाही बोलत, पण याच्यात संदर्भ आलेला आहे की बाबासाहेब म्हणतात की मी मिशनरी म्हणून जरी काम करणार असलो तरीसुद्धा राजकारण मात्र दुर्लक्षित करणार नाही. त्यामध्ये तिसरं कारण आहे ते मॉनेस्ट्रीचं. पण दुसरं कारण बाबासाहेब सांगतात की दुसरे कारण हे की धर्मप्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मग्लानी होते. ज्ञानी माणसाने धर्मज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी. आणि म्हणून आपण असं म्हणतोय की आमच्या विहारामधून उच्च शिक्षित लोक निर्माण झाले पाहिजेत. ते याच्यासाठी की ज्या विहारामध्ये जर उच्च शिक्षित लोक असतील तर ते वादविवादामध्ये टिकून राहतील. आज जो काही बौद्ध लोकांच्या संदर्भात असेल किंवा बाबासाहेबांच्या चळवळीच्या संदर्भात असेल वेगवेगळे अपप्रचार केला जातो,
तो अपप्रचार खोडून काढायचा असेल तर तुमच्याकडं उच्च शिक्षित लोकांशिवाय पर्याय नाही. नाहीतर ते व्हॉट्सअपवर काहीतरी येतं, मी तो संदर्भ सांगितला आणि ते आपण प्रचारित करतो, त्याच्यातून आपणच आपली फसवणूक करतो. म्हणजे 26 नोव्हेंबरला सगळीकडं आपण सांगत असतो की बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार आहेत, पण कित्येक लोक असा प्रचार करतात की संविधानात सभा निर्माण करत असताना 399 लोक होते आणि मग त्याच्यामध्ये बाबासाहेबांनाच एकट्याला का मानायचं. त्यावेळेस तिथं गरज भासते की तुम्हाला तुमच्या उच्च शिक्षित लोकांच्या माध्यमातून, किंवा उच्च शिक्षित याचा अर्थ असा बी घेऊ नका की त्यानं पार अगदी एखादी परीक्षा दिली पाहिजे. किमान तुम्ही तुमच्यावर आरोप प्रत्यारोप होतात तर ते आरोप प्रत्यारोप तुमच्या विचारधारेवर होत असताना त्याला उत्तर देण्याची क्षमता तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. या अर्थानं आपण त्याच्याकडे उच्च शिक्षित म्हणून बघितलं पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात की लिन घोष माझे म्हणणे पटले, म्हणजे ते की उच्च शिक्षित लोकांना परदेशात पाठवा. व त्या वर्षी 16 विद्यार्थ्यांना विलायतेत उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. त्या 16 जणांपैकी काही मडकी जशी कच्ची काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची काही पक्की निघाली. ही गोष्ट निराळी. त्या उच्च शिक्षित लोकांच्या संदर्भात बाबासाहेबांना अनुभव आलाय, तुमचं माझं काय घेऊन बसलात. तर मुद्दा हा आहे की उच्च शिक्षित लोकांची गरज आहे. तुम्ही मी शिकलोत बघा, असं आपण जर करत गेलो, निगेटिव्ह जर विचार करत गेलो तर कुठेच 100% काय असणार नाही. पण इथला तळातला माणूस असेल किंवा उच्च शिक्षित लोक असतील, उच्च शिक्षित याच्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे किंवा बाबासाहेबांचे संदर्भ घेऊन आपण बोलतोय की धर्माला ग्लानी येण्याचं कारण किंवा धर्मप्रचारासाठी आवश्यक गोष्ट म्हणून आपण तिथं पाहिलं की विद्वान लोकांची आवश्यकता आहे. इथं सुद्धा की धर्मप्रचार करणारे विद्वान लोक हवेत म्हणून आपण तो संदर्भ समजून घेतला की सुशिक्षित लोक असावेत. तुम्ही जे म्हणताय ते अतिशय खरं आहे, पण म्हणून आपण त्या उच्च शिक्षित लोकांचं किंवा त्या अर्थानं समजून घ्यायचं की आमच्यावर आरोप प्रत्यारोप होत असतील तर अभ्यासपूर्ण मांडणी करणारे लोक असं आपण हवं तर म्हणूयात, त्यांची गरज आहे. सगळेच लोक उच्च शिक्षित झाले म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराचे आहेत असं म्हणण्याचं काही कारण नाही. मी माझ्या पुरा तो मुद्दा सांगेल की मला अनेक लोक म्हणतात की तुम्हाला काय पडलंय, म्हणजे आपले बोलण्याचे असतात ना, लय तुमचं चाललेलं असतं हे करा ते करा हे करा. मी एकदाच सांगितलं विहारामध्ये की बाबांनो, मी बाबासाहेबांच्या चळवळीचं प्रोडक्शन आहे, मी बाबासाहेबांच्या चळवळीचा पहिला लाभधारक आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त जबाबदारी माझी आहे. कारण का, मी इन सर्व्हिस आहे. काही लोक रिटायर झालेले, काहींना सर्व्हिस नाही आहे, काही बिचारे रोजंदारीचं कामं करतायत. तुमच्यापेक्षा जास्त लाभ मी घेतोय आणि म्हणून मला हे करावं लागतं किंवा करण्याची माझी जबाबदारी आहे. या भावनेतून ज्यावेळेस अशी माणसं निर्माण होतील त्यावेळेस तुम्ही म्हणता तसा प्रश्न येणार नाही. मला वाटतं आपण इथं थांबूया. खूप चर्चा करण्यासारखे मुद्दे आहेत. मला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. परत तुमच्याशी बोलायला मला नक्कीच आवडेल. सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सरांना खरं तर वेळ कमी पडला आणि खरोखरच मला आज असं वाटतं की आज आपल्या व्याख्यानमालेला 25 वर्ष पूर्ण झाली की विचाराची देवाणघेवाण झाली. बरोबर आहे ना, विचाराची देवाणघेवाण झाली आणि बाबासाहेब म्हटले होते पढे लिखे लोकांनीही मुझे धोका दिया है. बरोबर आहे ना, तर तसंच आहे, तोच विषय होता आज. आजच्या 9व्या पुष्पगुंफत असताना आपल्याला जे अध्यक्ष लाभलेले आहेत, शिंपल्यात शोभतो मोती मोत्यांना मूल्य खास, त्याचप्रमाणे अध्यक्ष लाभलेले आहेत आपल्याला व्याख्यान मालिकेत खास. तर आपल्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन त्यांचं मनोगत व्यक्त करावं. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, ह्या दोन व्यक्तीमध्येच बाकीचे सगळे लोक आले. महात्मा फुले आले, कान्शीराम पण आले. सगळ्यांची नावं घेत बसण्यापेक्षा शॉर्ट बट स्वीटमध्ये भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेला, तेजाला स्मरून या विहाराचे अध्यक्ष महोदय, महिला मंडळाचे अध्यक्ष महोदय, आदरणीय उपासक उपासिका, सतीशला विसरणार नाही, आज मला आनंद असायसाठी वाटतो की जावळे सरांनी रंगत आणली. विषय असा आहे, बाबासाहेबांचं भाषण आहे
त्याच्यावर चर्चा वगैरे करायचा असेल तर चर्चा करायला वेगळा वेळ द्यायला पाहिजे, कारण हा विषय एवढा छोटा नाही आहे. ह्या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न यांनी केलेला आहे ॲज अ वक्ता म्हणून, आणि आपण त्याला साथ दिली, ती खूप चांगली साथ दिली. आणि याच्या निमित्ताने मी अध्यक्ष महोदयाला विनंती करतो की एक अशा चर्चासत्र एकदा ठेवा, हे माझी विनंती मान्य करावं असं मला वाटतं. आता काय बोलावं हा प्रश्नच पडतो, कारण एवढा वेळ गेला. हां, तर आल्या आल्या मी म्हणलं महिलांना जय भीम. सगळ्यांनी जय भीम म्हटले, मला आता मी म्हटले, पण आमचे दळवी साहेबांनी म्हटले महिलांनाच का. मग मी म्हणलं तुम्हा उपासकांना पण जय भीम म्हटलं नंतर का, तर महिलांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये जास्त असतो म्हणून त्यांना प्रायोरिटी. आणि पुरुष काय करतात, जाऊ जाऊ प्रोग्राम शेवट आला की मग येतात, नावं घेत नाही. मला एक म्हणायचं आहे, तुमच्यामध्ये सिरियसपणा येतो केव्हा? सिरियसपणा येऊ दे की जरा, वेळेचं भान ठेवा, कपड्याचं भान ठेवा. विहारात येतो आपण. अहो बाहेर तुम्हाला सांगतो, श्रीलंकेमध्ये आम्ही सगळे होतो. अहो म्हातारे बाया बापड्या त्रिपिटकाचं पुस्तक घेऊन जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी विहाराच्या बाजूला ते बसून त्याचं पठण करत होते, पांढऱ्या कपड्यामध्ये, स्वच्छ सुंदर कपड्यामध्ये. आम्ही कुठं आणि निघाले आम्ही बाबासाहेबांचा धर्म सुधारायला. कसं शक्य आहे सर? आम्ही इथं मुलं आम्ही सुधारणा नाही करू शकलो, स्वतःमध्ये बदलच करून नाही घेऊ शकलो, तर धम्म कसा सुधरेल? बाबासाहेबांचा विचार कसा पुढे जाईल? बाबासाहेब माझे बापाचे बाप आहेत, त्याने आमच्यासाठी रक्ताचं पाणी करून हे सगळं केलेलं आहे. आणि त्याचं आपण असं खाऊन पिऊन मजा हाजा करून नाही हो जमायचं. तुम्हाला हे काय बरं वाटणार नाही. बाबासाहेब अशाने प्रसन्न होणार नाहीत. तुम्हाला खरं सांगून ठेवतो, नाही हसलं तर मग तुम्ही फसलं. बघा सरांनी काय सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं त्या ब्रिटिश ऑफिसरला बोलवून अनुदान सँक्शन करून घेतलं. अनुदान सँक्शन करून घेतल्यावर कोणाला द्यायचा हा प्रश्न पडला. बाबासाहेबांना आयडिया सुचली, आपली पोरं उच्च शिक्षित करूया, त्यांना उच्च शिक्षण देऊन आपला समाज सुधारण्यासाठी त्याचा उपयोग आपल्या देशात होईल, अशी बाबासाहेबांची फार मोठी आवाळ्या एवढी अपेक्षा होती. काय झालं वस्तुतः? अगदी तसंच बाबासाहेब गेल्यानंतर आर डी भंडारे, गायकवाड, बी सी कांबळे हे सगळे विखरले हो. मग मला सांगा कसा सुधारेल माझ्या बाबासाहेबाचा धम्म? अहो बुद्धिस्ट रिलिजन इज नथिंग बट अ फिलॉसॉफी, अ लॉजिकल फिलॉसॉफी. तर्क आहे तिथं, तत्त्वज्ञान आहे तिथं. हे जर शिकले नाहीत लोक, बाबासाहेबांना कळलं होतं, जर शिकले नाहीत तर त्यांच्या डोक्यात हा धम्म कसा बसेल? आणि लोकशाहीच्या नावानं तुम्ही आज बोलता ना, संसदीय लोकशाही होती, हे तुम्हाला कळलं पाहिजे बोलताना सुद्धा. हे सगळं हे लिहिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलं आहे संसदीय लोकशाही. संसदीय लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेले ते सगळे. मग मला सांगा लोकशाही म्हणजे काय? अहो या बाजूला बुद्ध आणि धम्म ठेवा आणि या बाजूला कॉन्स्टिट्यूशन ठेवा, इकडं करा फक्त, दुसरं काही नाही. समजायला पाहिजे, कारण तेवढं शिकलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्यासाठी लढा म्हणून सांगितलं होतं, शिक्षण घ्या म्हणून सांगितलं होतं, पण नाही जमलं. आणि ज्यांना जमलं, माझ्यासारख्याला उदाहरण घ्या, ते घरातच रमले. माझा खरं आहे. आणि परिणाम काय झाला माहिती आहे का? इथं पण धम्माची देशाची ओहोटी झाली हो, ओहोटी झाली.
जर तुम्ही सुधारले असे तर ह्या देशातल्या लोकांनी तुम्हाला नाकारलं नसतं कालच्या इलेक्शनमध्ये. तुमच्या ताकद दिसली असती. सुशिक्षितपणामध्ये ही एक ताकद आहे. आणि बाबासाहेबांनी त्यांनी तिथं 15 ऑक्टोबरच्या भाषणात बाबासाहेबांनी त्यांच्या लहानपणापासूनच्या शेवटपर्यंतचा जो वाईट अनुभव आहे त्याचं रक्ताचं पाणी करून तिथं आर्क ठेवलेलं आहे ह्या भाषणामध्ये. आपण कधी सिरियस घेतच नाही. विहारातच वेळेवर येत नाही. कपड्याचं संरक्षण कपड्यात भान ठेवत नाही. आणि मग कसा धम्म सुधारल, कसा धम्माच्या मार्गाने देश सुधारल. अशा पद्धतीनं अनेक समस्या येतात. माधवा तू काय काळजी करू नको, जे व्हायचे ते होऊ दे असं म्हणून मी सोडून देतो आणि झोपून जातो. खरं सांगतो तुम्हाला. अहो मला सांगा ना, एक तरी धम्म एका ठिकाणी एक तरी धम्म विचाराची लोक येतात का? माझ्याकडे येतात, कारण मला ते आवडतं. चायनीज येतात, थाई येतात. आता तुम्ही म्हणाल हे बाहेरचे झाले. आपल्यातले घ्या, TBM येतं, भारतीय बौद्ध महासभा येते भारतभरची आणि आपली पुण्याची पण, सगळे येतात. धम्म तर बंदीची तर सगळेच येतात माझ्याकडं. नाही, मला एकच म्हणायचं आहे की सगळं एकट्याने होत नाही. हो आता बघा, काल व्हॉट्सअपवर आलं बंदीची प्रकृती सिरियस. कुठं आहे ते? औरंगाबादला. त्यांनी काय लिहावं? त्या सज्जन सभासदांनी उपासकांनी लिहिलंय, यथाशक्ती दान करा. कोण वाचलं, कोण दान केलं, कुणाचं कोण वाऱ्यावर गेलं. बाबासाहेब अक्षरशः रक्ताचं पाणी करून आपल्याला ह्या मैदानात सोडलेलं आहे. त्याचं भान ठेवा. आता तरी मरते वेळी तरी काहीतरी करूया. एवढं त्यांनी त्या विषयाला न्याय दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन.